मुंबईतल्या आचार्य आणि मराठे कॉलेजने लागू केलेल्या हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। बिंदी आणि टिकल्यांवरही बंदी आणली आहे का, कोर्टाचा कॉलेजला सवाल। नांदेडमध्ये काँग्रेसच्या 3 पैकी 2 आमदारांचे उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज। केवळ आमदार जितेश अंतापूरकर यांनी उमेदवारी न मागितल्यानं ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। शिवसेना शिंदे गटाचे नेते शरद सोनवणेंनी घेतली जयंत पाटलांची भेट। जय हिंद महाविद्यालयात दोघांची भेट। शरद सोनवणे तुतारी फुंकणार का याकडे लक्ष। क्रेन अपघातात अमोल कोल्हेंच्या हाताला दुखापत। जुन्नरमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान शिवरायांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करताना क्रेनची ट्रॉली बिघडल्याने झालेला अपघात। सेवानिवृत्तीनंतर हक्काच्या वेतनासाठी दिव्यांग शिक्षकांकडे मंत्रालयात मागितली लाच। काहीही झालं तरी लाच देणार नाही, दिव्यांग शिक्षकांचा निर्धार। तर 15 ऑगस्टला वृद्ध शिक्षक काळे कपडे घालून मंत्रालयाकडे जाणार। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा। सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। पवईतील तोडक कारवाईची एसआयटी चौकशी होणार। मुंबई पोलिसांना हाताशी धरून बिल्डरांना घरांवर हातोडा चालवल्याचा आरोप करत रहिवाशांची हायकोर्टामध्ये याचिका। नाणार आणि सागवे इथे बॉक्साईट उत्खननाबाबत होणारी जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित। उदय सामंत यांची माहिती। तर बारसूर रिफायनरी आंदोलकांवरील 31 ऑगस्टपर्यंतचे गुन्हे मागे। मनीष सिसोदिया यांना 17 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन। ईडीकडून खटला सुरू करण्यास उशीर होतोय म्हणत जामीन मंजूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।